असं वाटतं तू जो प्रश्न विचारलास तो अशा लोकांसाठी लागू पडतो की जे रील्स वगैरे करतात आणि त्यांना वाटतं की आपण अभिनेते आहोत किंवा आपण चित्रपटांमध्ये, मालिकेमध्ये, नाटकामध्ये काम करू शकतो. पण प्रत्येक जण असं नाहीये. म्हणजे अनेक जण जे रील स्टार्स आपण ज्यांना म्हणतो किंवा इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्स ज्यांना म्हणतो, अनेक जण माझे मित्र आहेत आणि त्यांना माहिती आहे की ते रील स्टार्स आहेत आणि तेही करणं चॅलेंजिंग आहे. 15 सेकंदामध्ये आजच्या काळामध्ये कोणाहीकडे वेळ नाहीये की 2 तास 3 तास मी बघेन किंवा मी खूप बिझी आहे तर मला 15 सेकंदामध्ये तू हसव किंवा तू रडव किंवा तू इमोशनल कर, काहीतरी कर. ते करणं पण खूप चॅलेंजिंग आहे आणि ते एक वेगळी कॅटेगरी झालेली आहे अगदी आता अगदी आणि त्यामुळे ज्यांना ते अवेअरनेस आहे की आपण हे आहोत, ते हे आहोत. मग त्यांनी नाटकात काम करताना ते अर्थात विचार करतात. कारण सगळ्यात मोठा काय म्हणतो त्याला आपण, एक मायनस पॉइंट असा आहे की मी जर डॉक्टर अथर्व कर्वे लावत असेल तर ते डॉक्टरचं सर्टिफिकेट माझ्याकडे असावं लागतं. सीए लावत असेल तर सीएचं सर्टिफिकेट असावं लागतं. ऍक्टर लावताना काहीच नाही ना ग. कुठलं सर्टिफिकेट, असं प्रमाण असं काहीच नाही की हे सर्टिफिकेट असेल तरच तू ऍक्टर आहेस. तू जसं बोलतीयस, तुम्ही दोघे जशा बोलतायत, तुमची पर्सनॅलिटी तशी आहे म्हणून तुम्ही बोलतायत, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीचे ऍक्टर आहात, आम्ही आमच्या पद्धतीचे ऍक्टर आहोत. त्यामुळे एक ठराविक चौकट नाहीये. पण मला असं वाटतं की नाटकाचा बेस यासाठी महत्वाचा आहे की जे नाट्यशास्त्रामधले ऍटलिस्ट नवरस आहेत किंवा सिनेमाच्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक शिकून तरी आपण या क्षेत्रात पदार्पण करायला हवं.